हाच व्ह्यू फक्त आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहिलेत किंवा पिक्चरमध्ये बघितलेत किंवा कोणत्या चॅनलला बघितलेत, पण हे आज प्रत्यक्षात येऊन हे व्ह्यू बघायला आनंद गगनात मावत नाही। लेफ्ट 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 लेना है यहाँ से। जबरदस्त व्ह्यू आहे। पाय सटकला दात घशात। नुसता बर्फ नुसता बर्फ। केदारकंठाचा सूर्योदय आपण घेतलेला आहे। चार दिवस भाज्या खाल्ल्यात, मच्छीची जाम आठवण येते। प्रशील भाऊ पण आतमध्ये घुसत आहेत टेंट मध्ये, जाम घाबरलेले आहेत, हडधडून गेलेले आहेत। एकदा पडदा वरती करून दाखवा। भयानक बेकार अशी थंडी आहे या जागेवर। बोलताना तोंडातून धुवा निघत आहे, ऑक्सिजन लेवल एकदम कमी आहे। सो होऊ शकेल तेवढं स्वतःला गरम ठेवायचं आहे बस। आमची आता दुसऱ्या दिवसाची कॅम्प साईट आलेली आहे। इथे ब्रेक घेतलाय। आता इथून पुढे जायचं आहे। एक 200 ते 300 मीटर राहिलेला आहे। मग आपला ट्रेक रात्री चालू होईल कंठ केदार। तो हा भाग इथूनच चालू करतोय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कारण भरपूर मेहनत करावी लागते या व्हिडिओसाठी। खाऊ नाही इकडे बर्फात येऊन राहणं। जॅकेट, रात्री झोपताना 2 थर्मोकॉट असतात, एक उलनची टी शर्ट आणि त्यावरती 0 डिग्रीचा जॅकेट असतो, ते घालून झोपलो होतो स्लीपिंग बॅगमध्ये। आणि कानाला कॅप, मफलर लावून झोपलेलो। खतरनाक थंडी इथे आहे। रात्री 0च्या खाली टेम्परेचर होतं आणि आतासुद्धा इथे 3 ते 4 टेम्परेचर आहे, कारण बर्फ जसाच्या तसा आहे। आपण आता आलोय केदारकंठा बेस कॅम्पला। लहासू आहे आणि इथे त्याची उंची आहे 3429 मीटर आणि फुटामध्ये 11250 फूट। हा केदारकंठाचा ट्रेकसाठी इथे आपला रात्रीचा स्टे आहे। जर आपल्याला इकडच्या ट्रेक ऑफ इंडियानी ठरवलं होतं आत्तासुद्धा ते नेऊ शकतात आपल्याला तिथे, पण इथे आपण स्टे करणार। त्यानंतर आपण एकदम रात्री सकाळी जाणार आहोत। केदारकंठाचा बेस कॅम्प, इथलं जेवण आहे, इथली उंची आहे फुटामध्ये 11200 फुटावरती। प्लेटमध्ये जेवतोय इकडे आणि झोपायला बेड पण नाही, इकडे टेंटमध्ये झोपायचं आहे। बघा मित्रांनो, आपण आता आहोत केदारकंठाच्या बेस कॅम्पला। हे वरती घोडे काय माल घेऊन चाललेत आणि माझे क्रू मेंबर म्हणजे माझ्या टीममध्ये असलेले सगळे इकडे जेवायला बसलेले आहेत। दर्शन सर, मोनाली मॅडम आणि स्वप्नील, त्यानंतर हितेश भाऊ, हे सगळे इथे बसलेत। एका मॅटवरती आपण जेवतोय आणि आमच्यासोबत खालून 2 डॉगी आले होते। तो इकडे पूर्ण बर्फावरच झोपलाय। तर यांना निसर्गाने कसं बनवलं असेल की इथे सुद्धा फाईट करून राहतात। आपण पायात शूज घालून आपले पाय चिल्ड झालेत, पण ह्यांना तसं नाही आहे, बिंदास आहे तिथे। बाकीचे मेंबर तिकडे जेवतात, जेवण एकदम झक्कास। लोअर वाला जो थर्मल है वो सीधे पहन लेना, ऊपर जो थर्मल पहनोगे पहले टी शर्ट पहनना और उसके बाद थर्मल पहनना, ठीक है, ताकि अगर गर्मी और गीला हो जाए तो उतार भी सको। तो ऐसे करना अगर ज़्यादा ठंड लगेगी तो। जैकेट सब कैरी करेंगे, अपनी जो भी अपनी हैवी जैकेट है ले लेना, क्योंकि सुबह बहुत विंडी होता है और बहुत टेम्परेचर डाउन होता है, ठीक है। अच्छे से लेयरिंग करके चलना, अपना हेड कैप कोई नहीं भूले। आमचं आता दुपारचं जेवण झालं आणि आम्ही गेटरस लावून, म्हणजे पायामध्ये बर्फ नको जायला म्हणून आम्ही हे लावून आता वरती बर्फात चाललोय। इकडे सगळे मजा करतात।
ते स्नो मध्ये जाम मारामारी चालू आहे. गोळा फेक, गोळा फेक. अक्षय आमच्याच विरुद्ध चाललेला आहे तिकडं. मित्रांनो, तुम्ही जर सह्याद्रीमध्ये भटकंती करत असाल तर एखादी भटकंती हिमालयात सुद्धा करून या. सह्याद्री जशी आपल्याला इथे अनुभव देते तसे हिमालय सुद्धा आपल्याला वेगवेगळे अनुभव देतो. तिथे आपल्याला अंघोळ करता येत नाही, टॉयलेटसुद्धा वेगळ्या प्रकारचे असतात. तिथे आपल्याला पाणी नसतं, पिण्यासाठी जे पाणी असतं ते सुद्धा आपण ग्लेशियरचं पाणी गरम करून पितो. तेथील राहणीमान, कपडे आणि तिथे असणारे निसर्ग सौंदर्य हे खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही एकदा तरी हिमालयातील ट्रेक करावा. आता 6:30 वाजलेले आहेत. आम्ही सूप पिऊन आलो, नाश्ता झाला, सूप पिलं, आता डायरेक्ट जेवण. आम्ही आता जेवून झालेलो आहे. सगळे इथे बाजूला टेंट, पूर्ण हवा आली. 0च्या पण खाली -5 टेम्परेचर आहे. बघा पूर्ण आकाश निरभ्र आहे, काहीच दिसत नाही. टेंटवरती तिची दव आलेला आहे. मी हेडलॅम्प पण लावलेली आणि मोबाईल टॉर्च ऑन करून दाखवलंय. लाईफ मध्ये नेहमी एन्जॉय करा, बिकॉज लाईफ एकदाच भेटते आणि ही मजा नाही तर लाईफ नाही. लाईफ नाही, खरी गोष्ट आहे. आपण अंदाज करू शकतो की आपण इथे 4 दिवस राहिलोय, पण आपले सैनिक तिथे बर्फातच राहतात. त्यांची हालत काय असेल बघा. मी खोटं नाही सांगत आहे. रात्रीची वेळ आहे, 7 वाजलेत. आज लवकरच जेवण दिले. डॉगी फिरतायत, ते सगळे जेवण झालेत. पळापळ झाली सर्व टेंटमध्ये. रशील भाऊ पण आतमध्ये घुसत आहेत टेंटमध्ये. जाम घाबरलेले आहेत, हडधडून गेलेले आहेत. एकदा पडदा वरती करून दाखवा. भयानक बेकार अशी थंडी आहे या जागेवर. बोलताना तोंडातून धुवा निघत आहे, ऑक्सिजन लेवल एकदम कमी आहे. जो होऊ शकेल तेवढं स्वतःला गरम ठेवायचं आहे. बस. गुड नाईट गाईज. गुड नाईट, गुड नाईट. लास्ट डिनर. पूर्ण पॉट खाली झाले असतील. ये सरजी आहे हमारे. तुम्हाला टेंट मधलं दाखवतो. रात्रीचं सगळे स्लीपिंग बॅग मध्ये गेलेत. हे बघा, हे स्लीपिंग बॅग मध्ये स्वप्नीला अर्धा घुसलेला आहे. तिकडे तिकडे एक आहे, इकडे इकडे सगळे. टेम्परेचर मायनस आहे, हालत खराब झाली. एकदा तोंडातली वाफ दाखव. बघा, ही परिस्थिती आहे इथे. सकाळचे 3 वाजलेत. पायाला मायक्रोस्पाइक्स टाकून गेटर टाकलेत. बर्फ आत नाही जावं आणि पाय स्लिप नाही व्हावे त्यासाठी हे मायक्रोस्पाइक्स आहेत, शूजला लावलेत. काल एक दिलेलं, आज जोडी दिलेली आहे. बघा, न्यू ब्रँड भेटलेत आम्हाला. आणि इथून बर्फ नाही जावं त्यासाठी ग्लोव्ज. आणि आत्ता सांगूचे सकाळचे 3 वाजलेले आहेत. बाजार उठलेला आहे सगळ्यांचा. गरम गरम खीर दिली. आमचा पहाटेचा 3 वाजताचा केदारकंठाचा 4 किलोमीटरचा प्रवास. आम्ही बेस कॅम्प सोडला आहे आणि आम्ही आता 3 वाजता वॉकिंग चालू केली. आम्ही निघालो आहे.
शाबाश शाबाश मैडम शाबाश, बस ऐसे ही छोटे छोटे स्टेप्स के साथ। वेरी गुड टीम, वेरी गुड। आपल्या शूजच्या पायाचा आवाज बघा थोडासा तेज कसा येतोय? थोडासा तेज। ये सर आम्हाला मोटिवेट करताय। 5 मिनिटं झालीत, एवढंच चढलोय। इकडे वरती पूर्ण लाईन आहे आणि हा दिसतोय तुम्हाला चंद्र, इकडे सगळी माझ्या मागे आहेत। ही बघा लाईन लागलेली आहे, ती तिकडे खाली लाईट दिसते आणि इथे पूर्ण बर्फाची चादर। ही बघा पूर्ण स्टिक गेली आतमध्ये, जवळजवळ 1 मीटरची बर्फाची चादर आहे। चादर आपली वेगळी आणि बर्फाची चादर वेगळी। आपण इकडून पूर्ण स्नो संपवला, आता इकडून आला। इथे स्नो नाही आहे, थोडी खडक आणि माती आहे, बर्फ कमी आहे आणि आपल्याला आता त्या तिथे समोर जायचं आहे। तो झेंडा दिसतोय, एक देऊळ आहे कंठ केदार। आता एक 5 मिनिटात मी वर पोहोचेन। ट्रेक सक्सेसफुल। ये है शिवजी का मंदिर कंठ केदार, आम्ही टॉप केलेला आहे। यस जय बोले। मोरया। ये है कंठ केदार महादेव, गणपति बप्पा मोरया। जय शिव शंकर, हर हर महादेव। ती टीम इथे पोचली, इथे तुम्ही बघताय ही दगड लावलेली आहेत, सगळे खुश आहेत। ट्रेक सक्सेसफुल, 4 दिवसाची मेहनत, 3 दिवस बर्फात। केदार कंठावरून याचा टॉप व्ह्यू घेतलेला आहे। पूर्ण हे समोर आहेत बर्फाने आच्छादलेले डोंगर, हे सर्व स्नो आहे, ग्लेशियर नाही म्हणता येणार याला, पूर्ण स्नोफॉल आहे। आम्हाला स्नोफॉल बॅड लक भेटलाच नाही, पण लकीली आम्ही सनराईज होण्याच्या आधी इथे पोहोचलोय। सगळी टीम एकदम खुश आहे। ट्रेक अप इंडिया त्यांच्या थ्रू आपण इकडे केदारकंठाचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि त्यांच्याकडून आता सर्वांना सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। केदारकंठा टॉप, इथून आता सूर्योदय होईल। तीन वाजल्यापासून चाललोय, इथे 7 वाजता पोचलोय, 6:50ला। कम से कम 4 किलोमीटर। आपण इथे जी वॉक करतो ही एका तासामध्ये फक्त 500 मीटर चालू शकतो, कारण इथे खूप थकायला होतं। ऑक्सिजन आहे पण एअरचा प्रेशर खूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला श्वास घेता येत नाही, खूप दम लागतो। आणि पायामध्ये शूज, पाठीवर ओझं तेवढं घेऊन आपण वर येतोय, पण ट्रेक कंप्लीट झालेला आहे, समाधान झालेलं आहे।
आहे.